नक्कीच मी रायगडच्या रोहा रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाच्या खाली उभा आहे आणि हाच तो 40-45 गावांना जोडलेला रस्ता आहे। आपण बघू शकता कशा पद्धतीने या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे। या रस्त्यासाठी वारंवार या ठिकाणच्या ज्या आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत यांना सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि त्यांनी प्रशासनाला तशा पद्धतीची सूचना देऊन सुद्धा हा रस्ता अद्याप सुद्धा तयार होताना दिसत नाही। त्यामुळे नागरिकांची या ठिकाणी प्रचंड परवडते। या ठिकाणी तिन्ही शिफ्टवर जाणारी कामगार माणसं असल्यामुळे त्या जाणाऱ्या जे काही वाहनधारक आहेत किंवा इथले जे काही शाळेचे विद्यार्थी आहेत, शाळेच्या बसेस आहेत किंवा हे जाणं यांना अक्षरशः म्हणजे वाट शोधताना तारेवरची कसरत करावी लागते। अशातच हा रस्ता नेमका जो आहे तो रोहा शहराचा मेन ठिकाण असल्यामुळं या ठिकाणी दिवसभर वर्दळ सुरू असते आणि त्यामुळं या ठिकाणी अपघात होण्याची आणखी दाट शक्यता आहे। त्यामुळे शासनाने या रस्त्याकडे किंवा इथं स्थानिक आमदार खासदारांनी त्वरित लक्ष घालून हा रस्ता करणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर मी रोज इथून गाडी घेऊन जातो रोहाला, पॅसेंजर घेऊन जातो, पॅसेंजर घेऊन येतो, परंतु जेवढे पैसे काही 100-200 रुपये कमवतो, जास्तीत जास्त 500 रुपये धंदा रिक्षाचा होतो आणि तो सगळा धंदा मला रोज पंक्चर होते, कुठला टायर कसते, कुठला नट होते, ह्याच्यातच माझे पैसे जातात आणि गेले 3-4 वर्ष हे असंच चाललं आहे। तर हा रस्त्याचे खड्डे नुसते भरू नका, मातीने भरतात, दुसऱ्या दिवशी तसेच होतात। व्यवस्थित रस्ता करा, हेच आमचं हेतू आहे, दुसरं काहीच नाही। आम्ही गेले 2.5-3 वर्ष वारंवार प्रशासकाला या रस्त्याच्या दुर्व्यवस्थेविषयी वारंवार त्यांना दाखवत आहोत की हा रस्ता पूर्णतः नादुरुस्त झालेला आहे, की त्याची पूर्तता आम्हाला करून द्यावी। परंतु आमच्या विनंती अर्जाकडे प्रशासन वारंवार दुर्लक्ष करत आहे। आम्ही आमच्या स्थानिक आमदार खासदारांना सुद्धा याची दखल दिलेली आहे, पण त्यांच्या आदेशाला पण ते धुरकावली करून इथे दुर्लक्षच करत आहेत। अनेकांचं इथे अपघात होत आहेत। खारपती गावातील एका रिक्षा चालकाच्या पत्नीने इथे प्राण सुद्धा गमावले, तरी पण हा रेल्वे ठेकेदार जो आहे RK अदानी मला वाटतं त्याचं नाव आहे, परंतु त्याची एवढी दादागिरीच म्हणावी लागेल चाललेली आहे की ह्या रस्त्यांबाबत अनेक नागरिकांना होणारा त्रास, माझे रिक्षा चालक एवढे नाराज आहेत की त्यांच्या गाडी ह्या रिक्षा 3 चाकी गाडीवरती त्यांचा पूर्ण उदरनिर्वाह चालतो, त्यांचा प्रपंच, त्यांच्या शाळेतल्या मुलांचा खर्च ह्या 3 चाकी रिक्षावरती चाललेला असतो। परंतु ह्या रस्त्यांच्या अभावी त्या 3 चाकीला कधी गाडी पंक्चर होतोय, कधी सॉकअप्सर बाद होतोय, कधी कुठली बेरिंग बाद होते। निम्म्यापेक्षा जास्त खर्च हा आमचा दुरुस्ती करता मेंटेनन्ससाठी चाललेला आहे। तर माझी प्रशासकाला पुन्हा एकदा आवर्जून विनंती आहे, मी 28 तारखेला उपोषणाला बसणार तर आहेच, परंतु तत्पूर्वी त्यांनी पुन्हा एकदा सांगतो की जो रस्त्याचा अधुरा काम आहे तो त्यांनी पूर्ण करावे। बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा हा रस्ता हे रेल्वे ठेकेदाराकडे हँडओव्हर केला त्यावेळी त्या रस्त्याची परिस्थिती आणि आजची परिस्थिती खूप दैनंदिन वाईट झालेली आहे। म्हणून माझी एकदा पुन्हा विनंती आहे की हा रस्ता दुरुस्त झाला पाहिजे। नागरिकांना होणारा त्रास मी खरोखर शब्दात सांगू शकत नाही। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुणे न्यूज, सागर जैन, रायगड।